ज्या दगडूसारखी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी रिक्षा हे खूप मोठं महत्वाचं आहे आणि रिक्षाची सत्यनारायणची पूजा आहे. अशा ठिकाणी तो आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जातो. तिथून क्षितिज पटवर्धनला अमेझिंग लाईन सुचल्या. त्याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची दंकाळी. मालिका कधी मिळेल असंही कधी वाटलं नव्हतं. तर आउट अँड आउट कमर्शियल पाहिजे. तर मला असं वाटलं की बापरे बाप्पा ऐकत होता. मला लगेचच TP3 मिळाली. मला टाइमपास म्हणून जर पोस्टर आठवत असेल तर एक दगड होता आणि एक फुल होतं, म्हणजे कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट. मग जेव्हा दगडू आता फुल झाला आहे, मग पालवी कोण असेल? मग ती दगड पाहिजे. आता टाइमपास होऊन तर पुन्हा एक कम्प्लिटली वेगळा टर्न घेऊन तुम्ही पुन्हा एक वेगळंच कधी तयार करताय, पुन्हा लोकांना शॉक देणार. हवे बापरे, आता हे तुम्ही असं करताय. मी टाइमपास म्हणून लग्न केलं. आणि सपोर्टिव्ह आणि म्हणजे मला अजूनही आठवते प्रत्येक नॅशनल अवॉर्डला ते माझ्या घरी येतात आणि प्रत्येक नॅशनल अवॉर्डच्या वेळी आता ते CM आहेत, पण प्रत्येक नॅशनल अवॉर्ड जेव्हा जेव्हा मिळतं तर ठाण्यात जेव्हा कुणालाही कुठचाही मोठा एक पुरस्कार मिळतो ना, ते स्वतः घरी जाऊन त्याचे सत्कार करतात. हा फॅक्ट आहे. त्यामुळे ते CM झालं त्याचा ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. एक किडा असतो अंगात जो तुम्हाला सांगतो की कर 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 कर, आणि तो टाइमपास आता इतका सिरियस झालाय की त्याचा थर्ड पार्ट येतो आता. नमस्कार, मी काजल डांगे सावंत. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण टाइमपास 3 चित्रपटामधील कलाकारांना भेटणार आहोत. आपल्या सगळ्यांचं लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये मनापासून स्वागत. रवी सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे. 8 वर्षानंतर पुन्हाच तीच धमाल ट्रेलर, धमाल गाणी आहेत, ऋताची, प्रथमेशची धमाल मस्ती आहे त्यामध्ये. तर 8 वर्षानंतर ही कल्पना कधी सुचली पहिली, आणि 8 वर्षानंतरच टाइमपास 3 का तिसरा भाग टाइमपासचा? जेव्हा टाइमपास 1 केला होता तेव्हा असं वाटलं नव्हतं की त्याला एवढा प्रचंड यश मिळेल. आम्ही जसं नटरंग झाला होता, बालक पलक झाला होता, त्याचा टाइमपास केला होता. आणि टाइमपास ही म्हणजे काय खूप आजूबाजूला पाहिलेल्या माणसांची गोष्ट होती. तो जो सिनेमा जेव्हा रिलीज झाला त्यानंतर त्याला जो प्रतिसाद मिळाला लोकांकडून तो अभूतपूर्व होता. म्हणजे बऱ्याच लोकांना, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून लोकांना ती आपली गोष्ट वाटली. बऱ्याच जणांना आपलं पहिलं प्रेम त्याच्यामध्ये आठवलं आणि लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर टाइमपास 2 केला आम्ही. तर टाइमपास 2 नंतर जेन्युअनली असं त्याला म्हणतात असं काही प्लॅन नसतो असं की लगेच चला एक फ्रँचायझी आहे म्हणून करूया. त्यासाठी उत्तम कथानक लागतं. आणि मला असं वाटतं की ह्या लॉकडाऊनच्या काही काळामध्ये जेव्हा आजूबाजूला सगळी निगेटिव्हिटी चालू होती त्यावेळी असं वाटलं की काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी लोकांना हॅपीनेस देणारं, लोकांना पुन्हा ते नॉस्टॅल्जिक चांगले दिवस आठवणारे काहीतरी देऊ शकतो का आपण. त्यातनं टाइमपासचा कथानकाने जन्म घेतला. आणि मग पुढे जशी जी वेगळी पात्रं त्याच्यामध्ये ॲड होत गेली. आणि त्याच्यामध्ये मेन थॉट जो असा होता ना की बेसिकली आपलं पहिलं प्रेम कधीच टिकत नाही. सगळे हसताय, तुमचं खरं बोलतोय. तर पहिलं प्रेम नाही टिकत. पण ते पहिलं प्रेम जेव्हा तुटतं तेव्हा आपण प्रचंड असं देवदाससारखे काही असं ओ माय गॉड असं का झालं माझ्याशीच असं का होतं वगैरे असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. मग दगडूचं पण पहिलं प्रेम जेव्हा तुटलं त्यावेळी नेमकं नंतर काय झालं होतं हा प्रश्न आम्हालाही पडला होता. त्याचं काही दुसरं प्रेम झालं होतं का? जर झालं होतं तर ती मुलगी कोण होती? पहिल्या गर्लफ्रेंडचे वडील होते शाकाल. मग दुसऱ्या गर्लफ्रेंड जर असेल तर तिचे वडील कोण असेल, तिची फॅमिली कशी असेल, ते काय करत असतील, असे सगळे प्रश्न जेव्हा पडत गेले आणि त्याचा जो आम्ही गुंता एक सोडवत गेलो त्याच्यामधून मग या टाइमपास 3 आकार घेतला. पण टाइमपास 3 हा सगळी पूर्ण प्रोसेस आणि ऋताची त्यामध्ये निवड, आणि ते पण पालवी म्हणून. ऋता एकदम बिंदास अवतार आणि एकदम रावडी. तर मग ऋता आधी एक गोंडस अशी सुंदर मुलगी. मग ऋताची निवड तुम्ही कशी केली पालवी म्हणून? पालवी तुम्ही कशी शोधली? आम्ही एक चित्रपट करत होतो आणि तो चित्रपट तसा थोडा गंभीर आणि सिरियस होता. ऋता त्यात खूप तयारी करत होती, खूप मेहनत करत होती. त्याची अख्खी प्रोसेस खूप सिरियस होती आमची. ओव्हरऑल खूप असं आम्ही सिन्सिअरली सगळं खूप सिरियसली काम चालू होतं जे मी पाहत होतो. सिनेमाचं शूटिंग संपलं, ऑब्व्हियसली वॅपअप पार्टी असते. आणि त्या दिवशी आमचं जे पॅकअप आहे ते खूप लेट झालं. आणि मग वाटलं की काहीतरी छोटी का होईना एक पार्टी हवी ना. मग आम्ही एका गाडीमध्ये एक स्पीकर लावला, त्याच्यामध्ये म्युझिक लावलं आणि नाचायला लागलो. आम्ही नाचायला लागलो, ठीक आहे. तिथून कुठे ऋता अशी आली धडधडत, जी ट्रेन येते ना धडधडची, आणि ऋता अशी नाचायला लागली बिंदास की तुम्ही पाहिलं. मी ॲक्च्युली पाहतच बसलो की हा हिचा वेगळाच अवतार आहे म्हणून, की असे ऋता मी कधीच पाहिली नव्हती त्याच्या आधी. आणि मी एक छोटासा त्याचा व्हिडिओ शूट केला आणि मग तो पुन्हा पाहत बसलो. येस, ही कदाचित पालवी होऊ शकते आपली. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे तुम्ही काही म्हणा, प्रत्येक सोज्वळ माणसामध्ये एक टपुरी दडलेला असतो आणि प्रत्येक टपुरीमध्ये एक सोज्वळता दडलेली असते. त्यामुळे ऋतातली जो एक टपुरी साईड जी आहे ती मला एक्सप्लोर करावीशी वाटली आणि त्यातून पालवीचा जन्म झाला, त्यातून ऋताचं सिलेक्शन झालं. रवी सर, मला तुम्हाला प्रश्न आहे. आम्हाला टाइमपास 1, टाइमपास 2 ह्या दोन्ही चित्रपटात प्राजू पाहायला मिळाली होती. तर ह्या चित्रपटात पण प्राजू असणार आहे का? तर ते तुम्हाला टाइमपास 3 बघितलं ते कोणतीच तारीख लक्षात येईल की त्याच्यात प्राजू असणार आहे का. कारण ती एक गंमत आहे वेगळी बेसिकली. आणि मी म्हटलं ना, पहिली गर्लफ्रेंड जी असते
ती कायम अशी आपल्या मनामध्ये असतेच, ती दिसतेच आपल्याला कुठे ना कुठे ते. सुरुवातीलाच असं आहे की तो तिचा फोटो बघतो हो 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 आणि तो इमोशनल वगैरे झालेला Yeah, दाखवलाय yeah, yeah. आणि त्याच्यानंतर सडनली मग पालवीचा येस ऍब्सोल्युटली. मतलब तेवढाच दिसतं. मग त्याच्यानंतर पुढे कुठे बाबा प्राजू आहे दिसते, म्हणजे टाइमपास 2 मध्ये वगैरे आम्हाला दिसत होती, हा पण ती ह्याच्यात कुठेच ट्रेलर मध्ये दिसत नाही. तीच तर गंमत आहे ना, तीच तर मजा आहे की कसं होतं ना, तुम्ही जर नीट अभ्यास केला तर टाइमपास 1 ची जेवढी कास्ट आणि सगळं टाइमपास 2 वर त्यातलं कोणच नव्हतं, सगळं वेगळंच, त्याचं सगळं वेगळंच बदललं होतं. टाइमपास 3 असा एक सुखद धक्का आहे, त्याच्यात पुन्हा तुम्हाला कधी वेगळंच पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली जी प्राजू जी सोडून गेली माझ्या दगडूला, त्यानंतरची गोष्ट आहे. आता त्यानंतर काय झालं, जेव्हा आता तुम्हाला माहिती आहे काय, आता मी माझा अनुभव काय सांगू, एखादी गर्लफ्रेंड सोडून गेल्यावरती जी काय मधली अवस्था असते त्या अवस्थेतनं दगडू जातो आणि त्या अवस्थेनंतर त्याच्या लाईफमध्ये कोण येतं त्याची ही गोष्ट आहे. तुम्ही आता उल्लेख केलात की म्हणजे जर आता दगडूच्या आयुष्यात एखादी वेगळी मुलगी येते प्राजूनंतर, तर मग ती कशी असेल, तिचे वडील कसे असतील. तर मग जे आता जी आम्ही पालवी बघतोय तिचे वडील एकदम आम्हाला भन्नाट, एकदम वेगळ्या अवतारात, म्हणजे प्राजूचे वडील आणि ह्यांचं टोटली वेगळं व्यक्तिमत्व दिसतंय. मग हे कसं सुचलं तुम्हाला? बेसिकली टाइमपास 1 मध्ये एक असं ठरतं की बेसिकली तुला एक सभ्य व्हावं लागेल, तुला तो शिक्षणाचा ब्रिज क्रॉस करावा लागेल. जर तुला ह्या टाईपची सुसंस्कृत गर्लफ्रेंड किंवा अशा मुलीची तुला जर मैत्री करायची असेल तर तुला तसं व्हावं लागेल. तर तो एक नॉस्टॅल्जिया, ती एक शिकवण घेऊन टाइमपास 1 संपतो. आणि टाइमपास 1 2 ची टाइमपास 3 ची जी बिगिनिंग होते त्याच्यामध्ये बेसिकली तो ठरवतो की मी आता सभ्य राहणार, आता जे बोलतोय त्यातनं यांचं कॅरेक्टर. तर असं ठरल्यानंतर त्याला जी मुलगी मिळते ती कशी असेल. तुम्हाला टाइमपास 1 जर पोस्टर आठवत असेल तर एक दगड होतं आणि एक फुल होतं, म्हणजे कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट. मग जेव्हा दगडू आता फुल झाला आहे, मग पालवी कोण असेल, मग ती दगड पाहिजे, ती तशीच, ती भयानक कणखर पाहिजे, तिची भाषा अशुद्ध पाहिजे आणि ती पण काहीतरी शोधते आहे. शी इज ऑल्सो सर्चिंग फॉर समथिंग डिफरंट देन वॉट तिचं लाईफ आता जसं आहे. ती एका बाईची मुलगी आहे, तिचं जे लाईफ आहे त्या लाईफतून ती कधी वेगळं कधी पाहते, तिला काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या जीवनाची ओढ आहे बेसिकली. तर ह्यातून मग ती पालवीच्या कणखरपणा किंवा पालवीचा जो एक टपोरीपणा आहे त्याचा जन्म झाला बेसिकली. आणि मग तिचे वडील कोण असतील. आता आपण म्हणतो नाव शाकाल जरी असलं तर शाकाल कुठून आला, तर शाकाल म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडचे वडील आपल्याला नेहमी विलनच वाटतात, त्यातून शाकाल आला. मग बेसिकली पालवीचे वडील कोण असतील, मग ते शेवटी विलनच वाटणार ना आपल्याला. पण ते खरंच विलन आहेत का ते पण एक वडील आहेत, त्यांची सुद्धा एक बाजू आहे, ती बाजू कोणती आहे. तर ह्या सगळ्यातनं मग पालवी आणि तिच्या वडिलांचा, दिनकर पाटलांच्या कॅरेक्टरचा सगळा जन्म झाला. माझा प्रश्न ऋता तुला आहे, याआधी तू अशा प्रकारची भूमिका कधीच केली नव्हतीस, पहिल्यांदा इतक्या रावडी लुकमध्ये दिसते, तर या सगळ्याची तयारी कुठे केली आणि ही जी भाषा जी तू वापरलीस ती कुठे शिकलीस? शिकली बापरे. म्हणजे कुठे ऐकली? नाही, ऍक्च्युली काय आहे, प्रियदर्शन सरांनी कथा लिहिली आहे आणि तो ज्या पद्धतीने मी लिहितात तर ते भारीच, पण ज्या पद्धतीने ते नरेट करतात ना, मी ते त्या कॅरेक्टरच्या टोनमध्ये बोलून नरेशन देतात, तर ती इतकी मजा येते ना ऐकायला. आणि हे आता सतत कायम म्हणतात की माझ्यासाठी सगळ्यात कठीण कॅरेक्टर आत्ता जे गेलंय लिहायला ते इज पालवी आणि तिचे बाबा, कारण ते न्यू ॲडिशन आहे टाइमपास 3च्या फॅमिलीमध्ये. त्यामुळे तो लँग्वेजचा भाग आहे ना, तो मोर ऑफ प्रियदर्शन सरांनी आणि रवी सरांनी सॉल्व्ह केला. कारण आमचे प्रॉपर फ्लोअर्सवर जाण्याआधी व्यवस्थित आमचं रिडिंग झालं होतं. त्या फक्त एक टास्क गेला तो म्हणजे जेव्हा करिअर सुरू केलं होतं तेव्हा नाही ग फ, याच्यावरून खूप लोकांनी शाळा घेतली आणि आता म्हणजे मला अगं फ नाही ग फ, तर मला म्हटलं बापरे, तर शुद्ध, आय थिंक अशुद्धवरून शुद्ध जाणं सोपं आहे, पण एकदा करेक्ट केल्यानंतर मग परत चुकणं हे खूप डिफिकल्ट गेलं. बट मग पालवीची तीच ब्युटी आहे, म्हणजे खरं तर ती तशी बोलली नाही तर मग मजा काय. आणि मला ॲज अन आर्टिस्ट म्हणून काहीतरी वेगळं करायला मिळतंय, तर बघू, आता मी प्रयत्न केलाय. मला खूपच भीती वाटते, आता 29 जुलैला कळेल कसं. पण तुझ्या डिक्शनरी मध्ये एक पप्पा शब्द अरे पप्पा, पालवी तुला पटकन, हे तुमच्या दोघांमधून सहजरित्या कसं निघालं? ऍक्च्युली म्हणजे दिनकर पाटील हेही अशुद्ध बोलतात, त्यामुळे त्यांना पालवी बोलता येत नाही, ते फालवी बोलतात. तर ही आहे ना फप्पा म्हणते, पप्पा फप्पा असं. आणि हे रवी सरांनीच आम्हाला सांगितलं होतं, पण ते इतकं गोड आहे. आणि दिनकर पाटील सारख्या पर्सनॅलिटीला मी फप्पा
त्यांच्या अर्धी मी म्हणजे त्यांच्या ते एक मिळालं तर मी बसेनच. पण ही म्हणजे आय थिंक त्यांचा एकच वीक पॉइंट आहे दिनकर पाटलांचा, तो म्हणजे पालवी. आणि ही याचा पूर्ण फायदा घेते ही मुलगी. सिरियसली तुम्ही फिल्म बघून तुम्हाला कळेल. आपण हे सगळेच करतो आपल्या वडिलांपुढे. तर त्यामुळे ती पण ही फालवी म्हटलं हे पण ही पण डायरेक्ट फपा. पण ती खूप गुड आहे म्हणजे. आणि मला असं काय वाटतं की टाइमपास हे असोसिएशन हे टाइमपास ही फिल्म आठवली की लव्ह स्टोरी तर आठवतेच आपल्याला, पण त्याचबरोबर एका बाप आणि मुलीचं इक्वेशनही आठवतं. तर ह्या फिल्ममध्ये आय एम सो ग्लॅड की ते इक्वेशन मला आणि संजय सरांना एक्सप्लोअर करता आलं आणि इतक्या छान पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने करता आलं. मग हे काहीतरी वेगळेच आहे यार, ऐकणं वगैरे हे मी आयुष्यात बोलू शकत नाही माझ्या बाबांशी, पण ते पालवीमुळे मला एक्सप्लोअर. ते खूप मित्र आहेत म्हणजे ते खूप स्ट्रिक्ट आहेत दिनकर पाटील, हे कळेलच, पण ते बाकीच्यांसाठी. आणि जेव्हा गरज लागते तेव्हा मुलीच्या बाबतीत पण ते खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत, पण त्यासाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल. आता तुमच्यासाठी फचं इक्वेशन कसं होतं म्हणजे फचं इक्वेशन असं म्हणता येणार नाही, तो त्याचा एक भाग आहे जगण्यातला, त्याच्या वावरण्यातला तो एक भाग आहे, तशी ती त्याची भाषा आहे. तो तर फ म्हणायला लागला तर मग ते कॅरेक्टर बदलत जाईल. त्यामुळे त्या कॅरेक्टर मधला त्याचा तो जगण्यातला भाग आहे फ हे सगळं. नाही पण एका शुद्ध स्पष्ट मराठी बोलणाऱ्या कलाकारासाठी अभिनय करताना किंवा व्यक्तिरेखा रेखाटताना अशुद्ध भाषा बोलणं हे पण कठीणच असतं. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? कठीण असतं म्हणण्यापेक्षा आहे ना, आता तुमची प्रोसेस जशी असते त्याच्यावर आहे. जेव्हा आपण काही कॅरेक्टर, जेव्हा रवी दिग्दर्शक किंवा लेखक आमचा प्रियदर्शन सांगतो की हे कॅरेक्टर आहे, त्याचं अशा प्रकारचं वर्तन आहे, मग त्या कॅरेक्टरला जाण्यासाठी पोचण्यासाठी तुम्ही काय अभ्यास करता, तो कसा असेल, मग नकळतपणे आपल्या मेंदूत आपण ते कॅरेक्टरचा ग्राफ बनवत जातो, मग त्याची भाषा बनवत जातो. जे आधी लिहिलं लेखकाने आणि दिग्दर्शकाने त्यांनी मिळून दिलंच होतं, मग त्याच्यात त्याचा एक रिदम सेट करतो आपण. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला ते सोपं होत जातं, ते कठीण होत नाही. जसं तुम्ही बघता त्याच्यावर आहे. प्रत्येक ॲक्टरचा वेगवेगळा वे असतो. माझा अशा प्रकारचा की मी ते कॅरेक्टर बनवत जाताना, ग्राफ बनवत जाताना त्याला एक लय प्राप्त होते त्या भाषेला, आणि त्याला एक भाषा कशा प्रकारे असावे ते आपसूक उतरतं त्याच्यात. त्यामुळे ते सोपं पडतं. फार त्यात खूप काही करावं लागत नाही. मग असं पचा फ असं नॉर्मल बोलताना कधी झालंय शूटिंग नंतर? असं बरेच वेळा आपण आपली जीभ घसरते की कॅरेक्टरच घसरतं बऱ्याच वेळा. नाही, पण ह्या कॅरेक्टरची गंमत अशी आहे, म्हणजे दिनकर पाटीलची, तो खरा आहे, तो खोटा नाही आहे. त्याचं प्रेम आहे मुलीवर हे खरं आहे. तो ज्या समाजात वावरतो, ज्या समाजातून आलाय, त्याच्या आजूबाजूची मंडळी जशी आहे तेच त्याच्या अंगात आहे. लेले म्हणजे हिचा बाप, कोणाचा, प्राजक्ताचा, त्याला लोकांशी भांडायला किंवा लढायला शब्द आहेत त्याच्याकडे. माझ्याकडे शब्द नाहीत, माझ्याकडे आहे माझी ताकद, आणि ती वापरणं हे त्याला योग्य वाटतं. तो कारण त्याच्या आधी त्याने तेच बघितलेलं आहे आजूबाजूला. त्यामुळे तो सुद्धा समाजाशी वागताना तसाच वागतोय, त्याच भाषेत वागतोय. फक्त लोकांना कधी कधी ते फार गुंडगिरी किंवा ते भयप्रद वाटतं, पण कधी कधी त्यातला कॉन्ट्रास्ट जर आला ना तर ते विनोदी वाटतं. तो जो कॉन्ट्रास्ट आहे तो रवीने एक्झॅजरेट केलाय, म्हणजे अंडरलाईन केलाय. अंडरलाईन केल्यामुळे विनोद निर्मिती होते. पण हा बोलत असतो, खरा बोलत असतो, त्याला राग आलेला असतो, त्याला मुलीवरचं प्रेम असतं, त्या प्रेमापायी तो म्हणतो, तो मारामारी करत नाही, मग फालतू आहे तो. त्याचं कन्सर्न असतं की हिचा नवरा कसा असावा, माझ्यापेक्षा वरचढ असावा. हे आता तुम्हाला ऐकताना हसायला येतं, पण ॲज अन तिचा बाप म्हणून मला ते महत्वाचं वाटतं ना, की हिचं कुठे बाहेर वाईट होता कामा नये, तो सक्षमपणे उभा राहायला पाहिजे. हे रवीने अंडरलाईन केलं, त्यामुळे विनोद निर्मिती होते. ह्या जागा भरणं आमचं काम होतं ऍक्टर म्हणून, आणि हे दिग्दर्शकाच्या नजरेखाली होत असतं. म्हणजे जर कुठे वावत असेल तर तो सांगतो नाही बाबा एवढं काय. त्यामुळे हे कॅरेक्टर त्यामुळे सोपं गेलं.
फार अशी हे. बरीच Sorry, माणसं मी बघितलेत, कणखर माणसं ती दिसतात एकदम पहाडासारखी, पण ज्या बोलायला चालू होतात, फॉर एक्झाम्पल मला जोडाक्षरं बोलता येत नाहीत, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर सेम म्हणजे आज ज्या दिनकर पाटील ज्या बोलायला सुरुवात करतो आवेशाने, तर जोडाक्षर आले की प्रॉब्लेम होतो ऑलवेज. ती इतकी मोठी गंमत आहे ना, त्या जोडाक्षरांची बोलण्याची जी गंमत आहे यांची, आणि आपल्या सगळ्यांचीच भांबेरी उडते अशी बऱ्याचदा. त्यामुळे टाइमपास म्हणलं ना, तुम्ही जर नीट बघाल ना, एकही कॅरेक्टर कुठचाही जोक करत नाही या सिनेमामध्ये. आपल्याला ते विनोदी वाटतं. ती सगळी माणसं मनापासून बोलतायत आणि अगदी इनोसंटली बोलतायत. आपल्याला त्यांची बोलायची भाषा, त्यांचं वागणूक किंवा त्यांनी त्यावेळी घेतलेलं डिसिजन आपल्याला विनोदी वाटतं, पण ऍक्च्युली ते सगळं खरं आहे. आता हेच बघा ना, आता रवीनेच सांगितलं की त्याला जोडाक्षर बोलताना प्रॉब्लेम होतो, पण हा ते निगेटिव्हली बघत नाही, त्याच्याकडे जे आहे ते बघतो तो पॉझिटिव्हली. जे कमी आहे त्याचा वापर समाजात हसण्यावारी होतो ना, मग तो अंडरलाईन करून मला देतो आणि मग त्यातून विनोद निर्मित होते. हे इतकं सोपं आहे ते. आता माझा प्रश्न तुला आहे. टाइमपास 1 मध्ये प्राजू म्हणून होती, टाइमपास 2 मध्ये प्रिया बापट होती. त्या दोन्ही पिक्चर तू बघितले असतील. कधी वाटलं होतं का टाइमपास 3चा जर सिक्वेल आला तर त्यामध्ये आपल्याला मुख्य भूमिका मिळेल? कधी वाटलं होतं का? त्याबद्दल काय कधीच नव्हतं वाटलं, कारण जेव्हा टाइमपास आला तेव्हा माझं करिअर सुरुवात झाली होती. माझ्या करिअरला कुठे कुठे माझं पहिली मालिका सुरू झाली होती. आणि माझ्या तर असं कधीच म्हणजे मालिका कधी मिळेल असंही कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे जे मिळाले आधी तिथेच काम करूया. पण मी थिएटरमध्ये जाऊन पाहिलाय टाइमपास 1 आणि टाइमपास 2 पण. पण जेव्हा बऱ्यापैकी काम केल्यानंतर किंवा आपल्याला एक कळतं की आता ह्या मीडियममध्ये एक्सप्लोअर करायचं आहे, किंवा मग आता अनन्यासारखी फिल्म मिळाली, आता दुसरी फिल्म कुठली तर आउट अँड आउट कमर्शियल पाहिजे, तर मला असं वाटलं की बापरे, बाप्पा ऐकत होता. मला लगेचच TP3 मिळाली. बट आय एम सो ग्लॅड, कारण इतकं एक तर सुपरहिट फिल्म आणि फ्रँचायझी होते एका मराठी फिल्मची, आणि आय एम अ पार्ट ऑफ इट. त्यामुळे मला खूपच भारी वाटतंय. प्रथमेश, माझा प्रश्न तुला आहे. टाइमपास 1 मध्ये आम्ही पाहिलं, 2 मध्ये पाहिलं, 3 मध्ये आता पाहणार आहोत. तर तिन्ही चित्रपटांमध्ये काम करताना अनुभव कसा होता? आणि तिन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या अभिनेत्री होत्या, सो त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप छान होता. एकतर अभिनेत्रींसोबत काम करताना म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये तर प्राजूच होती सेम. प्रिया बापट अगेन्स्ट प्रियदर्शन. सो आता सेकंड थर्ड पार्टला जेव्हा ऋता करणार आहे तेव्हा मला कळलं, सरांनी एक फोटो टाकला होता बाईकवर, आणि मी खूप एक्सायटेड होतो, कारण आम्ही 1-2दा फोनवर बोललो होतो. आणि केतकी सोबत तर बॉन्डिंग खूप भारी आहे, कारण तिच्यासोबत काम करताना ती जी जोडी लोकांना आवडलेली आहे, तर ती जोडी रिप्लेस नाही म्हणणार मी, रिप्लेस नाही करू शकत दगडू प्राजूला, पण त्याच्या जवळपास जरी आम्ही गेलो दगडू आणि पालवी घेऊन, तरी आम्ही खूप मोठं काम केलं असं मला वाटतं. कारण त्या जोडीला लोकांनी डोक्यावर घेतलेलं. किंवा म्हणजे आता जेव्हा सिनेमा रिलीज होतोय टाइमपास, तेव्हा लोक विचारतात की प्राजू आहे का, आणि त्याचं उत्तर आम्ही देत नाही. ते तुम्हाला रिलीज झाल्यानंतरच काय, कारण ते मला असं वाटतं की तो सिनेमा करत असताना ते जे काय म्हणजे नवीन काहीतरी येते किंवा नाविन्य काहीतरी सिनेमात आहे, जसं आता ऋताचं कॅरेक्टर आहे किंवा संजय दत्ताचं कॅरेक्टर आहे, नाविन्य आहे सिनेमातलं. पण दगडूमध्ये सुद्धा नाविन्य टाकण्याचा प्रयत्न रवी सर आणि प्रियदर्शन दादांनी केलेला आहे. म्हणजे फक्त आता दगडू ना लोकांना पाठ झालाय. म्हणजे लोक आता दगडू झोपणार कधी, दगडू उठणार कधी, दगडू कसा चालतो, दगडू काय रिॲक्ट करेल, दगडू रागवेल कधी, हे सगळं लोकांना माहिती आहे. सो त्याच्यामुळे त्याला अनपेक्षित कसं करता येईल, त्याला सरप्राईजिंग कसं करता येईल. त्यामुळे रवी सरांनी आणि प्रियदर्शन दादांनी त्याला काय केलं, त्याला सायन्सला ऍडमिशन म्हणून दिलं. तर दगडू सायन्सला ऍडमिशन म्हणजे तो काय करणार आहे सायन्सला जाऊन. तर जसं सर म्हणाले ना की खरा असणं फार महत्वाचं. तर आता जेव्हा मॅडम विचारत की आयटम कलर असतो का आयटमचा, तर तो म्हणतो येस मॅडम, आयटम हॅज कलर, समार गोऱ्या समार काय आहे, तर त्याची डेफिनेशन ती आहे आयटमची. आणि तो अत्यंत सिरियसली, आणि तो आजूबाजूला बघून जर तुम्ही ट्रेलर तो असं करतो, थँक्यू, आणि त्याला कळत पण लोक टाळ्या वेळा वाजवत आहे, त्याला वाटतं तो बरोबर बोलतोय. तर तो जो एक खरेपणा आहे ना, सच्चेपणा जो आहे दगडूचा, तो करायला मला खूप मजा येते. कारण मला असं वाटतं की सच्चेपणा हा कुठल्याही कलाकाराला प्रेझेंट करणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं, आणि इतक्या स्ट्रॉंगली पोहोचणं, म्हणजे फार कमी लोकांच्या आयुष्यात हे होतं, ऍक्टरच्या आयुष्यात. आणि माझ्या आयुष्यात हे खूप लवकर झालं. म्हणजे माझी पहिली ॲज अ लीड फिल्म टाइमपास, आणि रवी सरांना थँक्यू त्याच्यासाठी, आणि झी स्टुडिओजला सुद्धा, कारण मला विदाऊट ऑडिशन टाइमपास मध्ये कास्ट केलं होतं. फक्त पालकचा माझा जो काही एक 10-12 सीन असतील मला वाटतं मोजून, तर
त्या सीन मध्ये बघून माझी एनर्जी बघून सरांना ती आवडली आणि मला म्हणजे रीडिंग मध्ये पण मी विचारलं होतं बाबा मी दगडू करतोय का म्हणजे मी विचारलं होतं कुठला कॅरेक्टर करायचंय मला, तर सर म्हणाले दगडू, तर मला अटॅकच येणार होता प्रॉपर. तर ते एक असं होतं की तुम्ही एकतर नो डाऊट मी एकांकिकेत सुद्धा 40 मिनिटाचं काम नाही केलं सर त्यावेळी. म्हणजे त्यावेळी मी 40 मिनिटाची एकांकिका करायचो. बालक पालक मध्ये मी साधारण 15 मिनिटं काम करायचो स्टेजवर. सो मला फक्त 15-20 मिनिटं स्टेजचा अनुभव होता. तर मी सिनेमा कसा पेलवणार, कसं करणार, ह्याचं मला खूप जास्त प्रेशर होतं. आणि आता टाइमपास ती करताना ते ट्रिपल झालंय प्रेशर. कारण काय झालंय, आम्ही सगळ्यांनीच टाइमपास 1 मध्ये जे होते त्यांनी सगळ्यांनी त्यावेळी जे त्यांना येत होतं ते केलं. पण आता करताना टाइमपास ती करताना ना तो इनोसन्स आणणं किंवा तो त्या प्रकारे प्रेम करणं परत, मग ते खरं पण वाटलं पाहिजे. उगाच ते म्हणजे मला एक किस्सा आठवतो. आम्ही फोटोशूट करत होतो ऋता आणि मी, आणि आम्ही मस्त पोजेस बिजेस देत होतो. तर सरांनी मला बोलवलं आणि सर म्हणाले हे सगळं बरोबर आहे, हे सगळं तू आता हिरोचे पोजेस देऊन बरोबर करेक्ट केलेलं आहेस, फक्त आता हे दगडूचे फोटोज बघ, कशी त्याची स्माईल होती, काय स्माईल होती ती जी एक काय म्हणूया एक वाईड स्माईल आहे ना, की भाई मला जगाची पडलेली नाही, मी हसणार. तर ती स्माईल असल्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. तर ती स्माईल तू परत आण, ती स्माईल जर तू, तर तेव्हापासून मला ॲक्च्युली मी खूप सिरियसली टाइमपास 1 3-4 वेळा बघितला. आणि मग मला असं कळलं की हे काम करणं, कारण काय होतं ना, आपण बऱ्याच वर्ष काम केल्यानंतर तुम्ही ना थोडे कॅल्क्युलेटेड होता की चल ना यार ये सीन मेरा नहीं है तो मैं इतना ही करता हूँ, चल हा सीन तिचा आहे ना मग तिला करू दे. तर थोडंसं कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या बरोबर होतं. पण ते दगडूच्या बाबतीत कधी झालं नाही पाहिजे मला असं वाटतं. कारण काय मग ते प्राजूवर जास्त प्रेम होतं का, पालवीवर कमी प्रेम आहे का, असं मग लोकांना वाटेल. किंवा आता जे माझे मित्र आहेत ते मित्र आधी स्ट्रॉंग होते का, आता एकदम वीक झालेत का, असं लोकांना नको वाटायला. किंवा माझं अप्पांबरोबर जे बॉन्डिंग आहे, किंवा साईबाबांबरोबर जे बॉन्डिंग आहे, किंवा इव्हन शाकाल बरोबर जे बॉन्डिंग आहे, किंवा ते जे तुच्छपणे मला बोलतात, तर ते जर मी इनोसंटली ते जर मी रिसीव्ह नाही केलं, त्याचा जर मला हिरो म्हणून राग यायला लागला तर मग फायदा काय. सो मला असं वाटतं की तो जो इनोसन्स आणणं खूप कठीण होतं. आणि टाइमपास 3 करणं म्हणजे बिग चॅलेंज फॉर मी, कारण इतका प्रेम दगडूवर लोकांनी केलेलं आहे आणि ते तसंच दिसतंय असं मला रवी सरांनी सांगितलं होतं. थँक्यू सो मच. आणि ते तसंच लोकांनी पण रिसीव्ह करावं आणि लोकांना पण ते तेवढंच आवडावं असं मला वाटतं. पण आतापर्यंत प्राजू तुझ्याबरोबर होती, शांत, सालस, म्हणजे संस्कारी मुलगी अशी, आणि आता पालवी तुझ्या बरोबर आहे. तर पालवी तुझ्या बरोबर किती दादागिरी करणार आहे किंवा अरे लय मी on set घाबरायचो केली? तिला कधी कधी किंचाळायची ती माझ्या अंगावर. तर ते काय व्हायचं मी तुम्हाला सांगतो. एकतर तुम्ही ॲज अ ॲक्टर म्हणून पण आणि दगडू म्हणून पण विचार करा की शांत बसून वगैरे काम करणं मी आयुष्यात कधी केलं नाही. म्हणजे शांत बसा एका ठिकाणी आणि बोला नमस्कार हे काय आयटम हॅज कलर वगैरे, ते पण शांतपणे. माझं असं असतं ना, अरे हम गरीब हुए तो क्या हुए वगैरे असं सगळं असतं. तर ते सगळं ऋता करते आणि मी तिच्याकडे बघतोय आणि माझं ऍक्टर म्हणून असं चाललंय की अरे यार अरे आपण पण असं करूया का. मग सर यायचे नाही पाप्या नाही, शांत, आपण शांतपणे करायची आहे यावेळी कॉमेडी. तर ते पण खूप भारी होतं. पण ते पण ऑब्व्हियसली कारण ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही जर पालवीचं कॅरेक्टर बघितलं तर तो दगडू पण नाही वाटत. असं नाही की ती दगडू आहे. तर त्याची काळजी पण त्यांनी घेतलेली आहे. पण ते बॉडी लँग्वेजमुळे ना मला असं वाटायचं की आपण पण थोडं फ्री होऊन करूया का. आणि त्याचा प्रथमेशला पण त्रास झालाय आणि दगडूला पण त्रास झालाय. आता तो त्रास काय झालाय तो तुम्हाला सिनेमावर कळेल म्हणजे तो बघितल्यावर. संजय सर, टाइमपास 3चा ट्रेलर पाहिला, तुमची झलक पाहिली, ह्याच्यामध्ये एक चमक आली आहे चित्रपटाला, एक नवा आपण म्हणतो ना नवी पालवी फुटली असं म्हणायला हरकत नाही. तर तुमची कोणती नवी बाजू आम्हाला ह्या चित्रपटामध्ये आधी अजून नवीन काय काय तुमच्या भूमिकेमधले रंग पाहायला मिळतील आणि नवीन संजय नार्वेकर कशा प्रकारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नवीन बाजू असं मी सांगण्यापेक्षा ते लोकांनी म्हटलं पाहिजे की हा हे काहीतरी नवीन केलं. मीच स्वतःचा ढोल पिटवणं की हे बघा मी नवीन केलं आणि काय नाही तेच केलंय, काय नवीन केलंय. तर मला असं वाटतं लोकांनी म्हणायला पाहिजे की हा हे काहीतरी नवीन केलंय.
आणि दुसरी गोष्ट नवीन बाजू म्हणजे ह्यावेळी मी हिरो नसून बाप आहे. हे पहिल्यांदा हे करतोय, त्यामुळे ही एक नवीन एक बाजू माझी ओपन होते, किंवा ती इनिंग सुरू झाली म्हणा, किंवा त्या प्रकारे आता कामं सुरू झाले, हे एक नवीन आहे माझ्यासाठी. दुसरं म्हणजे जरा आता जास्त काम केल्यामुळे आपल्याला अधिक समजूतदारपणा येतो, अधिक समजुतीने आपण काम करायला लागतो. मला असं वाटतं मी जरा समजूतदारपणेच काम केलंय. हे पण आता मी सांगण्यापेक्षा लोकांनी सांगायला पाहिजे. नाही, पण हे खूप महत्वाचं आहे. मी जसं म्हणाल ना, खूप काम केल्यानंतर कधी कधी ऍक्टरला हे होतं, पण सरांचा तुम्ही परफॉर्मन्स बघाल तर प्रत्येक रिॲक्शन, त्यांचे डोळे, तुम्ही टीजर मध्ये पण मी इतका हसत होतो की सरांनी एक काहीतरी असं काहीतरी केलंय, मी इतका हसलो त्याला की त्याचे म्हणजे अशा ऍक्टर्स कडे बघून आम्हाला किती शिकायला मिळतं. असे ऍक्टर्स जर म्हणजे भाऊ कदम, वैभव मांगले, संजय नार्वेकर तुमच्या आजूबाजूला जेव्हा असतात तेव्हा तुम्ही यार म्हणजे तुम्ही फक्त बोलायचे आपले डायलॉग. मला असं वाटतं आपण फक्त बघावं परफॉर्मन्स. कारण सरांचा तो सीन आहे, मला वाटतं तो चिमणी तुम्ही काढता, हे काढता, ते काढता, त्याच्यात मी आणि भाऊ कदम नुसते हसत होतो. भाऊ कदमांना सर ओरडले, सर म्हणाले भाऊ अरे नको रे कशाला हसतोय. ते सर भाऊ कदमांनी काय केलं, माझ्याकडे बघितलं आणि माझ्याकडे बघून हसत होते. मी म्हटलं अहो सर माझ्याकडे बघताय कशाला, मला ओरडलं तर कितीला पडेल मला. मी म्हणलं पण सरांची कॉमेडी टायमिंग आणि ते जे नाविन्य जे टिकवणं आहे ना, ते सरांकडनं खरंच शिकलं पाहिजे. म्हणजे ह्याचं सगळं श्रेय मी रवीलाच देतो, कारण तुमच्याकडे काय आहे आणि ते मी कसं प्रेझेंट करणार. आता जसा टाइमपास 3 मध्ये मी दिसलोय तसाच मी दुसरीकडे आधी दिसलो असेल का, नाही इथे वेगळा का दिसेल, तर त्याचं कारण रवी आहे. कारण त्याला माहिती आहे कुठलं हे एक्झॅजरेट करायचं, कुठलं हे आणायचंय, कुठे कमी करायचंय. म्हणजे खरं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ॲज अन ॲक्टर म्हणून डिरेक्टरला सरेंडर व्हावं. तसा मी सरेंडर होतो, तो सांगतो त्याप्रमाणे करतो, आणि नंतर मला जे वाटतं ते मी त्याला सांगतो, आणि त्याला पटलं तर तो हा कर चल. हे असं बॉन्डिंग होणं हे सिनेमासाठी चांगलं असतं आणि ते ॲक्टरसाठी पण चांगलं असतं. एकदा ते बॉन्डिंग झालं ना की आपण एक ॲज अन ॲक्टर म्हणून एकदम फ्री होतो. तो फ्रीनेस रवीने दिला, तो माझ्या मते सगळ्यांनाच दिला असेल, मी माझ्या बाबतीत म्हणतो, पण त्यांनी सगळ्यांना दिलाय. त्यामुळे ते श्रेय माझं असं म्हणणं आहे की रवीच आहे. टाइमपास मधले तिन्ही बाप आहेत आपण. तिन्ही बाप आहेत. संजय नार्वेकर, भाऊ कदम आणि वैभव मांगले हे 3 बाप आहेत. आणि टाइमपास 1 पासून तुम्ही बघाल ना तर बेसिकली मुलांचं प्रेम आहेच, पहिलं प्रेम आहे किंवा बाकी मित्रांचं पण प्रेम आहे. पण टाइमपास 1 पासून टाइमपास 2 मध्ये सुद्धा आणि टाइमपास 3 मध्ये सुद्धा वडिलांची पण एक बाजू आहे, आणि ती खूप स्ट्रॉंग बाजू आहे. ह्यात प्राजक्ताच्या वडिलांची बाजू आहे, पालवीच्या वडिलांची बाजू आहे, आणि दगडूच्या वडिलांची सुद्धा बाजू आहे. आणि या तिघांच्या बाजू सुद्धा बघायला मजा येतात. ह्यात पण गंमत अशी ना, पुन्हा कॉमेडी म्हणून कॉमेडी केलेली नाही आहे ना टाइमपास 1 मध्ये ना टाइमपास 2 मध्ये. बेसिकली जी माणसं जशी आहेत तशी वागतात. दगडू जसा आहे तसा तो वागतो. आता तो हातात डबा घेऊन तो टॉयलेटला जात असेल, त्याला बघून लोक हसत असतील तर लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्याचं जगणं आहे ते लाईफचं. काही लोकांना बघून हसू येतं की माणूस मी सांगितलं की ही सगळी माणसं म्हणजे मी खरं आहे, फक्त त्यांनी एक्झॅजरेट करून सांगितलं, त्यामुळे विनोद निर्मिती. त्यामुळे सगळे कॅरेक्टर खरे आहेत. आपण पाहिली ते सगळी माणसं पण आजूबाजूला पाहिलेली आहेत. म्हणजे अशा लावडी मुली मी बघितल्यात. म्हणजे जेन्युइनली सांगतो की एखाद्या मुलाने छेडलं तर त्याला कॉलर पकडून 2 कानफड्यात मारणाऱ्या मुली बघितल्यात मी, आणि त्या आपल्या आजूबाजूला आहेत. अशा पालवी अनेक आपल्या आजूबाजूला जे अजिबात ऐकून ह्या पण असतील ना, ह्या पण तशा असतील ना, त्यांना पण वाटत हा मी हे ट्रेन मध्ये मी गेलो याला चांगला फटकवलं. सगळ्यांमध्ये ते आपण आजूबाजूला सगळी माणसं आहेत ती. या चित्रपटात बऱ्याचदा टपोरी भाषा वापरली गेली आहे, तर मग घरी असं कधी झालंय का की अरे चले असं कधी कोणाकडे असं बोललं गेलंय का सगळ्यांकडून? माझ्या घरी टपोरीच बोलतात. मी मालवणी आहे त्याच्यामुळे मी टपोरीच बोलतात. म्हणजे आमच्याकडे मालवणी शिवाई बोलल्या जातात, प्रेमाने दिल्या जातात एकमेकांना. सो टपोरी भाषा असतेच घरी मोस्टली. त्या भाषेला टपोरी म्हणू शकत नाही आपण, ती भाषा अशीच आहे. असेच बोलतात लोक. तुम्ही लहान वस्त्यांमध्ये गेलात की लोक नॉर्मली असेच बोलतात. जेव्हा आपण सोसायटीमध्ये जातो वरून बघतो तेव्हा टपोरी भाषा वाटते, तिथे वाटतो ती आपली भाषा वाटते. तर ही आपलीच भाषा आहे, ती टपोरी भाषा नाहीये. तेव्हा ही नॉर्मली काय कर तू काय करतो, तू तुला बघते बाहेर जाऊन, आपण बोलतो आपण चल तुला बाहेर जाऊन बघतो. आता तुला बाहेर जाऊन बघतो हे जर थोडं लावडली बोललं की टपोरी भाषा झाली असं काही आपण नॉर्मली बोलतो. आणि टपोरी भाषा म्हणण्यापेक्षा ना ती एका स्तरावरची भाषा आहे, तसेच त्या स्तरावरची ती भाषा आहे.
तुम्ही मोठ्या सोसायटीत गेलात तर घरात पण इंग्लिशमध्ये आणि हे म्हणणारे आहेत ना, की त्यांच्या ह्याच्यात पण ती टपोरीच झाली ना खरं. फक्त हे इंग्रजी न बोलता हे मराठी म्हणतात आणि तिथे वेगळा हे म्हणतात की तिथे शिवाय त्याच आहेत त्याच आहेत ना, फक्त ह्या मराठीत दिल्यामुळे त्या थोड्या जरा हार्श वाटतात. पण ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे, फक्त त्याचा दर्जा वेगवेगळा आहे. ए प्लस बी प्लस सी प्लस असं आहे फक्त. माझा प्रश्न प्रथमेश तुला आहे. टाइमपास 1 मधले पण डायलॉग खूप हिट झालेले, 2 मधले पण झालेले, आता 3 मध्ये पण बरेच डायलॉग आहेत जे हिट होणार आहेत. तर टाइमपास 3 मधला तुझा आवडता डायलॉग कोणता आहे? मग मी आता आवडता डायलॉग तर म्हणू नाही शकत. मी आता जो ट्रेलर मध्ये आलाय तो म्हणू शकतो, कारण आवडता डायलॉग मध्ये थोडंसं कंटेंट रिव्हील होऊ शकतो. तर जसं मी म्हटलं की त्याला विचारतात की आयटम हॅव कलर, तर त्याच्यावर तो असं म्हणतो की यस मॅडम, आयटम हॅज कलर, सम आर गोऱ्या, सम आर काळ्या, बट वन थिंग इज ट्रू, आयटम केम लाईफचा गेम. तर हा ऍक्च्युली शेवटचा डायलॉग मला खूप आवडतो, आयटम गेम लाईफचा गेम. तर हा सगळ्यांना रिलेट करेल डायलॉग. माझं झालं होतं ॲक्च्युली. मी जेव्हा सायन्सला होतो ना, 10वी नंतर, 10वी पण मराठी मीडियम होतं आणि 11वी-12वी सायन्स, आणि अचानक पुस्तकं सगळी इंग्लिश झाली, त्यामुळे काहीच कळत नव्हतं. आणि मला ना हिबिस्कस शब्द म्हणजे एक्झॅक्टली काय, हिबिस्कस म्हणजे काय खूप प्रश्न पडला. हिबिस्कस चित्र तर दिसते, ओळखीच वाटतंय जास्वंद आहे म्हणून, पण हिबिस्कस पण जास्वंदाला हिबिस्कस म्हणून मला कळायला खूप वेळ लागला. म्हणजे H2SO4 बिफोर ज्या संज्ञा असतात ना, त्या 10वी नंतर डायरेक्ट तुम्ही सायन्सला गेलात की नाही पाठवत लवकर. आपलं सोपं असतं ना, सल्फ्युरिक ऍसिड किंवा ते, त्याला NH2 काय शब्द, पीबी म्हणजे लेड, पीबी म्हणजे लेड, LED म्हणजे काय, हे इतकं डिफिकल्ट लावून टाकलंय. म्हणजे H2O म्हणजे पाणी, कसं कळणार H2 म्हणजे पाणी? जो ते भारी H2 म्हणजे पाणी, डोळ्यातला H2 येतोय का म्हणे, H2 म्हणजे पाणी. मला वाटलं ऍसिड आहे. नाही, इव्हन तसं पण ना, दोन्ही बाजूने कधी कधी वाट लागतं. आता हायपोथिसिस हे पण मला कळलं नव्हतं, म्हणून मराठी शोधलं तर अभ्युपगम. मग हायपोथिसिस बरं वाटतं, हायपोथिसिस बरं वाटतं कधी कधी. अभ्युपगम काय म्हणजे काय करणार त्याचं? तर असे प्रॉब्लेम माझ्याशी पर्सनल लाईफमध्ये खूप व्हायचे इंग्लिशचे. माझा अजूनही तसं पोपटच आहे. सुसंस्कृत मगाशी बोलत होतो ना, ते आहे सिनेमामध्ये बेसिकली. आणि जे हे शब्द सडनली तुम्ही जेव्हा वर्नाक्युलर मीडियममध्ये इंग्लिशमध्ये जाता आणि केवढं मोठं एक डोंगर शब्दांचा आपल्यावरती येतो, एक नवी डिक्शनरी येते, आणि आपल्याला उत्तर माहिती असतं मराठी मुलांना, पण ते लिहिता येत नसतं इंग्लिशमध्ये. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. तर दगडूचे असे अनेक इश्यूज आहेत बेसिकली, जे माझ्या लाईफमध्ये होऊन गेलेले आहेत माझ्यासोबत. आणि त्याच्यातून लोकांना जो जोक विनोद निर्मित होतो तर इट्स गुड बेसिकली. पण असं होतं म्हणजे जेन्युअनली H2O म्हणजे ऍसिड वाटत होतं मला खूप दिवस. H2O म्हणजे असं काही खतरनाक नाव आहे, पाणी म्हणजे माहित नव्हतं. हा प्रॉब्लेम आहे बेसिकली, आणि ते इंटरेस्टिंग आहे खूप. आणि मराठीत नसल्यामुळे शिक्षण असं पुढचं त्यावेळी हा आपल्या सगळ्यांना फेस करायला लागतो प्रॉब्लेम नंतर. रवी सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे. प्रथमेश सोबत तुम्ही पहिल्या चित्रपटापासून काम केलंय, दुसरा आता तिसरा पार्ट येतो, त्याच्यात किती बदल झालाय त्याच्या अभिनयामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याबद्दल पहिला जेव्हा बालक पलक एकांकिका पाहिली होती, तो अत्यंत इनोसंट होता. आणि त्याला मी सांगतो नेहमी की एक अत्यंत साधा मुलगा, चाळीमध्ये राहणारा आणि खूप मेहनती, बालक पलकमध्ये एकांकिकेत तो छोट्याशा रोलमध्ये होता अक्षरशः. त्याचा मी सिनेमा केला, त्यात त्याला विशूचा कॅरेक्टर दिला. तो विशू, तो इथे सांदपाडा लिहितो, आणि तो प्रसंग प्रचंड गाजला लोकांना. तो सीन बघताना आम्हाला वाटलं होतं की तो विशूचा सीन जो आहे सांदपाडा, त्यात तो दगडू दळला होता बेसिकली त्याच्यामध्ये. त्या दगडूचं त्यांनी काम केलं. ते जुने फोटो मी सतत हा सिनेमा करताना मी पाहायचो नेहमी की त्याची ती इनोसन्सी होती, त्याची सिम्प्लिसिटी होती त्याची. आणि ते कपडे पण आम्ही घेतले होते ना अक्षरशः, म्हणजे मेघना कॉस्ट्युम डिझाईन करते, ते अक्षरशः जुने कपडे घेते आणि नवे त्यांना देते परत. आम्ही नवे कपडे घालायला बाई करत नाही. तिची वस्तीतली मुलं असतात त्यांचे जुने कपडे घेतो आम्ही, वापरलेले कपडे, आणि त्यांना नवे कपडे देतो. तर ते त्याची हिरवी पिवळी आणि लाल आणि ग्रीन पॅन्ट होते, ते अजून तीच आहे, ते तेव्हा होते 2012ला. तेच आहे, ते 2012ला होते. त्यामुळे त्यावेळची जी इनोसन्सी होती ना, ती खूप महत्त्वाची होती टाइमपास 1 साठी. मधल्या काळात दरम्यान त्यांनी बरीच चित्रपटात वेगळ्या कामे केली, खूप वेगळ्या लीड रोलची त्यांनी बरीच कामं केली. त्यामुळे सिनेमा इंडस्ट्रीत तो रुळला. आधी असं अजिबात नव्हतं. तर मेन चॅलेंज टाइमपास 3मध्ये हेच होतं की त्याला पुन्हा तिथे घेऊन जायचं, सगळं म्हणजे अनलर्न करून, सगळं विसरून जाऊन, की मध्ये तू एवढे सिनेमे केले आहेस किंवा या टाईपचं काम केलेत, हे कम्प्लिटली विसरून जा. तू म्हणजे असं जा की याच्यावर नंतर तू एकही सिनेमा केला नाही आहेस. आपण टाइमपास 1 नंतर लगेच टाइमपास 2 शूट केला असं समजून हा सिनेमा कर. आणि तेच मगाशी जो म्हणाले तेच मेन चॅलेंज होतं की
मधल्या काळात तो जे काही शिकला त्याने जेवढे काही सिनेमे केले ते कम्प्लिटली विसरून जायचे आणि टाइमपास 1 नंतर टाइमपास 2 केला असता तो कसा दिसला असता कसा वागला असता ते करायचं आणि त्यामुळे टाइमपास 3 मध्ये पुन्हा तो तसाच इनोसंट दिसतोय पुन्हा तसाच तो साधा दिसतोय त्याची ती गंमत आहे. त्यामुळे कदाचित मग प्रथमेश काम करताना ती एक मजा होती बेसिकली. आणि पप्या बोलतो म्हणजे प्रथमेश कधीच बोलत नव्हतो पहिल्यापासून तो पप्याच आहे घरचाच मेंबर असल्यामुळे म्हणजे गणपती दुसरं कोण येऊ की न होय प्रथमेश आमच्या घरी गणपतीला दरवर्षी येतो. इतकी वर्ष झाली. मंगेश सर तुम्हाला प्रश्न, या सगळ्या मंडळींनी या चित्रपटासाठी तगडी तयारी केली आहे आणि ते ट्रेलरमधून गाण्यामधून सगळं दिसतं. ट्रेलरला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत, गाण्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. तर तुम्ही बेसिकली ह्याच्यासाठी कशी खास तयारी केली? एक नवा सुपरहिट चित्रपट याच्यामध्ये आपण म्हणूया आधीच की ॲड होतोय, तर तुम्ही कशा प्रकारे तयारी केली? तयारी खरं तर ह्यांनी सगळ्यांनी केली, मला वेगळं काही करावं लागलं नाही. फक्त एकच आहे की साधारण 7-8 वर्षांचा हा गॅप जो आहे तो ह्यासाठीच महत्वाचा होता की जसं आता रवींनी सांगितलं की दगडू दगडू वाटला पाहिजे. म्हणजे काही गोष्टींमुळे दगडू अगदी सगळ्यांच्या जवळजवळ घरातला ताईत म्हणावा असं त्यांनी एवढं स्थान मिळवलेलं होतं. तर मुळात त्याला बरंचसं अनलन करून पुन्हा एकदा तेवढी आत्मीयता वाटेल ह्या पातळीवर आणणं आणि हे करत असताना त्याच्यासाठी त्याला साजेशी अशी गोष्ट आणि म्हणून म्हणजे जे एक प्रकारे कॉन्ट्रास्ट होतं प्राजू आणि दगडूमध्ये तोच पुन्हा पालवी आणि दगडूमध्ये आहे. आणि कॉन्ट्रास्ट फक्त त्यांच्या दिसण्याचा नाही त्यांच्या स्वभावाचा त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आहे. गाण्यांचं म्हणाल किंवा ट्रेलरचं म्हणाल तर ट्रेलर अर्थातच रवींनी जो सिनेमा बनवला आहे सगळ्यांची एवढी मस्त कामं आली त्यातनं ट्रेलर करणं आमचं काम फारच सोपं होतं. जास्त महत्वाची मोठी कामं यांनी करून ठेवली होती. गाण्यांचं क्रेडिट पूर्णपणे क्षितिज आणि अमित राज यांचं आहे. त्यांनी ह्या म्हणजे टाइमपास 1 आणि 2चं इंगित जपून आत्ताच्या काळानुसार ज्या गोष्टी त्यात बदल व्हायला हवेत पण गाभा तोच राहिला पाहिजे हे तंत्र त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पेललं. आणि तुमच्या एकूणच चेहऱ्यावरून दिसतंय की गाणी ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं असेल आणि त्यामुळे मिलियन व्ह्यूज वगैरेचं फारसा हे नसतं कारण चांगल्या कामाला चांगले व्ह्यूज आपोआपच येतात त्यासाठी कोणाला काही जास्त करावं लागत नाही वेगळं. एक लक्षात आलं का हे सगळं मंगेश सरांनी तुम्हाला उत्तर दिलं. एकही क्रेडिट स्वतःकडे घेतलं नाही. सगळं एक रवीला दिलं एक क्षितिजला दिलं एक ऍक्टर्सना दिलं पण या सगळ्यांच्या मागे एक खंबीरपणे उभा असणारा माणूस लागतो तो ते होते. त्या जीवावर सगळं होतं. भिवू नको तुझ्या पाठीशी कोणतरी लागतं ना. नाही माझं तर मध्ये मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायचो आणि तुमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये निर्मलमध्ये मी काम करायचो. 4थ्या माळ्याला माझं ऑफिस होतं आणि मी आयुष्यामध्ये सिनेमा कवीन मला माहीत नव्हतं आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा नाच्यावर सिनेमा करायची जेव्हा कल्पना मनामध्ये आली तेव्हा पहिल्यांदा मी झी स्टुडिओ केलं होतं आणि त्यावेळी माझा अनुभव शून्य म्हणजे मला सिनेमा करण्याचं काही नॉलेज नव्हतं. जाहिराती करायचो आणि त्यावेळी ज्याने तो सपोर्ट त्यावेळी ज्या पद्धतीने सपोर्ट दिला की तू कर सेम सपोर्ट अजूनही झी स्टुडिओ देते. म्हणजे माझे विचित्र अट्टप होतं. न्यूड सगळा सिनेमा त्याने माझ्यासोबत केला म्हणजे आणि त्याच्या कम्प्लीट कॉन्ट्रास्टचा टाइमपास सुद्धा करतात आणि सपोर्ट किंवा पाठबळ म्हणतात ते तेवढं स्ट्रॉंग आहे अजून सुद्धा. म्हणजे तो सिनेमा असेल किंवा हा सिनेमा असेल कम्प्लीट सपोर्ट. आम्ही काल पुण्याला गेलो होतो. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की कॉलेजची मुलं मुली अक्षरशः एवढा मॉब मराठी सिनेमाला बघणं हे बघूनच खूप छान वाटतं की एवढी तरुण पिढी स्पेशली एवढं प्रेम करते टाइमपास हे बघून पण खूप छान वाटतं आणि पुन्हा वाटतं वाव नाव अगेन विल बॅक. रवी सर एक प्रश्न असा होता की टाइमपास 1 आणि 2 ह्याच्या 2 चित्रपटांमधली ही कथा आहे टाइमपास 3 मधली. मग तुमचा असा विचार नाही झाला की टाइमपास 2 मध्येच ही कथा आणावी? आणि नाही मुळीच नाही. कसं असतं ना द मोस्ट इझिएस्ट थिंग ऑफ फ्रँचायझी की तुम्ही आधीच सगळं रिपीट करून दुसरं पटकन करून टाका. सर्वात सोपं आहे पण ते न करता ती वाट कम्प्लिटली चेंज करून तुम्ही दुसऱ्याच वाटेवर जाणं हे खूप डिफिकल्ट आहे. टाइमपास 2 मध्ये आम्ही केलं. कम्प्लीट शॉक लोकांना पण शॉक होतं बापरे म्हणजे ते नव्हतेच कोण. आता टाइमपास नंतर पुन्हा एक कम्प्लिटली वेगळा टर्न घेऊन तुम्ही पुन्हा एक वेगळंच काहीतरी तयार करताय जे पुन्हा लोकांना शॉक देणार बापरे आता हे तुम्ही असं करताय. मग टाइमपास 2 नक्की काय होता मग ह्याच्यामध्ये हे तुम्हाला चित्रपटाच्या पहिल्या 5 मिनिटातच कळेल आणि तुम्ही तिथे शॉक व्हाल. टाइमपास 3 तुम्ही फक्त टाइमपास 3 एक नवा वेगळा म्हणून सुद्धा एन्जॉय करू शकता. त्यासाठी 1 आणि 2 चे काही संबंध नसलाच पाहिजे किंवा तुम्ही पाहिलेला असला पाहिजे ह्याची काही आवश्यकता नाही. फ्रेश फिल्म म्हणजे आमच्या डिस्कशनमध्ये जेव्हा मला त्या एका पॉईंट पर्यंत पोहोचता आलं की अरे हा आता हे ऑन इट्स ओन खूप चांगलं वेगळं वाटतंय
तर मग आम्ही टाइमपास 3 हे या सिनेमाला दिलं गेलेलं नाव असू शकतंय. Yeah. अदरवाईज हा वेगळा सिनेमा पण म्हटला जाऊ शकतो. येस येस. मला ऋता तुला प्रश्न विचारायचा आहे. तुझा अनन्या चित्रपट नुकताच येऊन गेलाय. त्यात पण तू एवढी म्हणजे कॉम्प्लिकेटेड थोडी डिफिकल्ट अशी आव्हानात्मक भूमिका तू साकारली आहेस. इकडे तू पूर्णपणे एकदम वेगळी राऊडी वगैरे अशी दिसतेस. आता तुला म्हणजे एक प्रत्येक कलाकाराचं असतं की आपल्याला ह्या भूमिकेत आपल्याला ही भूमिका साकारायची, ह्या भूमिकेत स्वतःला बघायचं असतं. तर अशी तुला असं कुठली भूमिका करायची आहे इच्छा? आत्तापर्यंत तरी मी आयुष्यात कधीच काही प्लॅन केलं नाही आहे, एक्सेप्ट फॉर माय पर्सनल लाईफ. प्रोफेशनल लाईफ मी कधीच प्लॅन केलं नाही. त्यामुळे फक्त जेव्हा जेव्हा इच्छा आली मनात ती बाप्पाने पूर्ण केली आहे. एक खूप अशी इच्छा आहे, आता रवी सर समोर आहेत, मंगेश सर समोर आहेत, मी बोलूनच टाकते, मे बी विल गेट अन आयडिया. मला आंधळ्या मुलीची भूमिका करायची आहे. कारण मला असं खूप वेळा सांगितलं जातं की डोळ्यांमुळे काम मिळतंय वगैरे असं. प्रत्येक वेळी एक वेगळाच काहीतरी मुद्दा येतो, तो प्रूव्ह करावा लागतो, मग दुसरा मुद्दा येतो. नाही मग आता ही रावडी करूच शकत नाही, मग आता बरं पालवी पण करूया असं सगळं. त्यामुळे असं काहीतरी डोळे बोलतात म्हणून आंधळ्याची भूमिका करून दाखवली लोकांना. लोक म्हणतात डोळे बोलके आहेत. आपण करू ना दोस्ती पिक्चर हिंदी मराठीमध्ये करूया. कोई जब राह न पाए. रवी सर, तुम्हाला माझा प्रश्न आहे. पहिल्यामध्ये दगडूचे जे काही डायलॉग्स होते त्या डायलॉग्समध्ये असं होतं की दगडूला प्राजूच पाहिजे, प्राजूशिवाय दुसरी कोणीच नको, असं त्यामध्ये असंच असतं ते. असंच होतं. अरे त्यावेळी असंच असतं ना पहिल्या पण वेळी. मग तो पालवीमध्ये कशी काय, पालवी कुठे फुटली मग? असंच असतं ना. त्याच्यासाठीच आठव दिवस तुझे, आठव स्वतःचे दिवस. पहिलं प्रेम नंतर काय होतं आपलं की आपलं दुसरं दिसत नाही आपल्याला काय. आणि सगळं असं वाटतं की पावसाळ्यामध्ये सगळीकडे वाळवंटासारखं ऊन पडले असे विज्युअल दिसायला लागतात आपल्या ऑटोमॅटिकली जेव्हा गर्लफ्रेंड सोडून जाते. ते तेवढंच इमोशनल असतं आणि ते खरं असतं सगळं. म्हणजे तो जो टाईम असतो ना, आणि आपल्या सगळ्या लाईफमध्ये झालेलं आहे की एखादी पहिली गर्लफ्रेंड किंवा पहिला बॉयफ्रेंड सोडून जातो, असं वाटतं की गेलं, संपलं आयुष्य, आताच्या पुढे आयुष्यात काहीच नाही, मी काहीच करूच शकत नाही. दुसऱ्या महिन्यात दुसरी मुलगी येते की दुसरा मुलगा येतो आणि पहिलं सगळं विसरलं जातं. पुन्हा पाऊस पडतो वाळवंटामध्ये, पुन्हा सगळं छान सुरू होतं. फिर एरिया में ऐश्वर्या आहे. हा फिर वेगळा. तर हे नॉर्मल आहे खूप अतिशय, आणि हे खूप रिअल आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो ना की एकच लव्ह स्टोरी म्हणजे लोक जीव की नाही, असं नसतं ते. असं नसतं. बरेच म्हणजे ते 1% लोक असतात, 1%, म्हणजे 100पैकी 0.1% ज्यांचं पहिलं प्रेम सक्सेसफुल होतं. 99.99% दगडू होतं त्या सगळ्यांचा, आणि हा फॅक्ट आहे. मग त्या सर्व चित्रपटांसाठी एकच लोकेशन असं का? ठाण्याचंच शक्यतो ठाण्याचंच लोकेशन आहे. दगडूचं घर ते आहे, त्याची वस्ती ती आहे. आणि ठाण्यामध्ये खूप सुंदर वैतीवाडीमध्ये काजूवाडी नावाचा एरिया आहे. तो म्हणतो ना आय एम फ्रॉम काजूपाडा. ते ऍक्च्युअली काजूपाडा आहे, त्याचं नावच काजूपाडा आहे त्या एरियाचं. आणि ते खूप जुनी पाईपलाईनच्या बाजूची वस्ती आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या ज्या पाईपलाईन्स आहेत मुंबईला ज्या येतात त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला वस्ती आहेत. आणि खूप खूप सुंदर माणसं तिथे सगळे राहत असतात. त्यांच्या बाजूने सगळ्या शहराला पाणी पुरवणारी पाईपलाईन जात असते आणि बाजूला सगळे सुंदर माणसं जीवनवाहिनी त्यांच्यातून जात असते. त्या जीवनवाहिनी त्या जीवनातून जात असते. आणि इतके ते इंटरेस्टिंग लोकेशन आहे ना. प्रत्येक लोकेशन काही गोष्टी डायलॉग्समध्ये येत नाहीत. काही गोष्टी लोक अंडरस्टँड करून घेतात की आम्ही हा पाईपलाईन इथे का वापरली आहे, ही वस्ती पाईपलाईनच्या बाजूलाच का वापरली, आपण कुठेही वापरू शकतो. दॅट पाईपलाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ पार्ट ऑफ द, तुम्ही म्हणाल की अनरिटन स्क्रीनप्लेचा भाग येतो की ही पाईपलाईन आहे. आणि या फिल्ममध्ये डायलॉग्स पण आहेत त्याच्यामध्ये की पाईपच्या बाजूला, पाईपमध्ये पाणी वाहतं आणि पाईपच्या बाजूला खूप सुंदर माणसं राहतात. आणि हे फॅक्ट आहे बेसिकली. त्यामुळे हे सगळं दगडूचं जे घर, दगडूची वस्ती, दगडूचे मित्र हे ते तसेच आहे. दगडू तोच आहे, तो बदलला नाहीये. काही गोष्टीचा तो युएसपी म्हणजे तो अविभाज्य भागच असतो. की आता टाइमपास 3चं ते पाईपलाईन, जसं आपण म्हटलं शोले म्हटल्यानंतर रामगडलाच गब्बर असणार, तो मुंबईत नाही असू शकत नाही ना, असं आहे ते. किंवा आता जी तुम्ही जे पाहत असाल ना, साईबाबांची पालखी घेऊन लोक जातात शिर्डीला. खूप 8 दिवसाचा तो प्रवास असतो, अतिशय खडतर प्रवास असतो. तो आम्ही रोज पाहतो बऱ्याचदा. आता ते साईतूचं लेकरू म्हणजे काय, साईतूचं लेकरू ही सगळीच मुलं आहेत जी जातात अक्षरशः उन्हामध्ये थंडीमध्ये चालत मुंबईपासून जातात. ही सगळी साईबाबांची लेकरं आहेत. तर दगडू त्यातलाच एक आहे. काय आशा असते सांग मला, काहीतरी मागणं पूर्ण करून घ्यायचं असतं, त्यासाठी एवढी पायपीट करतात. तू कधी गेलायस का पुढे? एकदा जाऊन बघ. सो तो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या पाहतो ना आजूबाजूला, मी उतरतो गाडीतून, त्यांना भेटतो, कधी निघालात तुम्ही, कधी पोचाल, का ते इगतपूरचा घाट तळ चढत असतात सगळे पालखी घेऊन, कधी उतरून आपण त्याच्याशी भेटलोय का, कधी त्यांच्याशी बोललोय का, एकदा बोलून बघा. त्यात तुम्हाला हजारो दगडू तुम्हाला लपलेले दिसतील त्याच्यामध्ये, त्यात तुम्हाला हजारो पालवी दिसतील. त्या छोट्या छोट्या आशांसाठी, छोट्या छोट्या स्वप्नांसाठी ना इतकं लांब चालत पायपीट करतात, का तर फक्त एक नजर पडावी म्हणून. तर हे दगडू आहेत, हे पालवी आहेत, जे सच्चे आहेत. आपल्याला भावना बघताना टपवी वाटतात ते, पण ते खूप निरागस आहेत.
ऋता, तुला लोकेशन ठाण्याला जास्त करून शूटिंग झालंय. ठाण्याचं लोकेशन कसं वाटलं? कारण की आम्ही फील्डवर असताना दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करताना तुला पाहिलंय आम्ही खूप वेळा. आणि आता ठाण्याचं लोकेशन कसं वाटतंय? दादर, ठाणे, ठाणा मुंबई. आणि माझं करिअर हे आय थिंक पॅरललीच जातं, बिकॉज फुलपाखरू ठाण्यातच शूट केलंय मी, मनोडुडू झालं मी ठाण्यात शूट केलंय, आणि आता टाइमपास पण ठाणे. आणि आय थिंक आता मोस्ट ऑफ द, आणि ऍक्च्युली म्हणजे मला कोणाला माहित नाहीये, माझी फॅमिली ऍक्च्युली ठाण्याचीच आहे. म्हणजे माझे सगळे सख्खे काका कझिन्स वगैरे ठाणे. त्यामुळे मी असं नवीन नव्हतं माझ्यासाठी ठाणे ऍक्च्युली हॅज बिकम माय सेकंड होम. कारण 2017 पासून मी ठाण्यातच आहे. अनन्याची सगळी प्रोसेस ठाण्यात झाली. सरांच्या ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यामुळे कसं वाटलं, मी लहानपणापासून ठाण्यात जाते, लाईक होम. हे ठाणा खूप सुंदर आहे. हो, ठाणा खूप सुंदर आहे. ठाण्याची सीएम आहेत सध्या. ठाण्याबद्दल काय हो. बोलू? मला प्रथमेश तुला प्रश्न विचारायचा आहे. टाइमपास 1 पासून दगडूची साईबाबांवर नितांत श्रद्धा आहे, तर खऱ्या आयुष्यात प्रथमेशची कोणावर श्रद्धा आहे? माझी बघा, दगडू जेव्हा मी केला तेव्हा माझी साईबाबांवर तर श्रद्धा, त्याच्यामुळे मी सरांमुळे, सर खूप मोठे साईबाबांचे भक्त आहेत आणि त्यांनी जेव्हा मला असं सांगितलं की दगडू पण भक्त आहे, तेव्हापासून मला साईबाबांचंही, आणि मी आत्ता साई तुझं लेकरू झालं तर मी शिर्डीला जाऊन आलो, तिकडे मी साईबाबांचं दर्शन घेऊन आलो. मी त्यांना सांगितलं प्लीज मला एक फोटो काढतो, कारण तिकडे परमिशन नाही आहे वगैरे वगैरे. आणि मी म्हणजे लिटरली मी एक सीन करताना टाइमपास 1 मध्ये मला असं वाटलं होतं की, म्हणजे त्यावेळी काय होतं की फक्त दगडू साईबाबांना सांगायचा प्राजूबद्दल की प्राजूचा हा प्रॉब्लेम झालाय, प्राजूचा तो प्रॉब्लेम झालाय, प्लीज जरा बघ ना, तिचा बर्थडे आहे तर उद्या तिला गिफ्ट द्यायचं आहे वगैरे, असं सगळं तो साईबाबांना सांगायचा. तर तेव्हा मला असं माहित नाही ते इमोशनल काय होतं, मला असं वाटलं की साईबाबांचे डोळे पण जरा ब्लिंक झाले आणि समहाऊ तो सिनेमा इतका हिट झाला साईबाबांच्या आशीर्वादामुळे. आणि तेव्हापासून तर मी म्हणजे जेव्हा मी दगडू करायला लागलो तेव्हा मी साईबाबांचा भक्त झालेलो आहे. पण माझं नाव प्रथमेश आहे आणि मी गणपती बाप्पांचाही खूप मोठा भक्त आहे, कारण माझं नाव आईने प्रथमेश ठेवलंय आणि मी आधीपासून गणपती बाप्पांना खूप मानतो. आणि म्हणजे गणपती बाप्पा हे माझं म्हणजे मी नेहमी पूजा पण करतो गणपती बाप्पाची. सो गणपती बाप्पा आणि साईबाबा या दोघांना, आणि आई बाबा या तिघांना मी मानतो खूप. माझा पुढचा प्रश्न असा आहे की दगडूचं तर आम्ही बघतोच आहे की त्याला प्राजूवरती किती प्रेम आहे आणि त्याचं हार्टब्रेक पण झालं होतं प्राजूमुळे. तर तू प्रथमेशचं असं हार्टब्रेक कधी झालंय का? आणि प्रथमेशच्या आयुष्यातली प्राजू कोणी आहे का? तर आम्हाला ऐकायला आवडेल. हा, हे प्रश्न विचारू नका, मग हार्टब्रेक होईल. नाही, असं सांगू शकत नाही पब्लिकली, पण कोणीतरी आहे प्राजू, ती लवकरच कळेल लोकांना. हा, बापरे. नाही, प्राजू सारखी पालवी सारखी जर मी पटवली तर मग मला घराच्या बाहेर राहायला लागेल. रवी सर, एक गमतीचा भाग म्हणून तुम्ही मगाशी म्हणाला ठाणे एकदम सुंदर आहे, ठाण्याचे आता सीएम पण आहेत. वाघाची डरकाळी जेव्हा गाणं प्रदर्शित झालं, लिटरली आम्ही युट्यूबला खाली बघितलं तर बऱ्याच, मोस्टली तुम्ही चेक केला असेल माहिती नाही, डोंट नो, खाली कमेंट आहे ह्याचा आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही असं लिटरली बऱ्याच कमेंट आहेत. तर तुम्हाला कसं गमतीशीर कसं घेताय तुम्ही ते वाघाची डरकाळी गाणं, की पॉलिटिकल सिच्युएशनशी जुळून आता आलंय? दूरदृष्टीपणा बघा ना याचा रवीचा, त्याला तेव्हा कळलं होतं की हे असं होणार आहे. ऍक्च्युली 2020ला लिहिलेलं गाणे क्षितिज पटवर्धन यांनी, आणि त्याविषयी म्युझिक लॉन्चला म्हणाले की याचा काही संबंध नाही राजकीय परिस्थितीशी. त्यामुळे 2020ला लिहिलेलं गाणे, आणि ह्याची खबर नाही, तुला तेव्हा कुणकुण होती आणि हे म्हणाले तसे हे ठाण्याचे स्वतः, त्याच्यामुळे कुणकुण होती. आतली सगळी गोष्ट तुला माहिती. ऍक्च्युली म्हणजे इज व्हेरी सपोर्टिव्ह, आणि म्हणजे मला अजूनही आठवते प्रत्येक नॅशनल अवॉर्डला ते माझ्या घरी येतात, आणि प्रत्येक नॅशनल अवॉर्डच्या वेळी, आता ते सीएम आहेत पण प्रत्येक नॅशनल अवॉर्ड जेव्हा जेव्हा मिळतं किंवा ठाण्यात जेव्हा कुणालाही कुठचाही मोठा एक पुरस्कार मिळतो ना, ते स्वतः घरी जाऊन त्याची सत्कार करतात. हा फॅक्ट आहे. त्यामुळे ते सीएम झाल्याचा ह्याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाण्याचा थॉट मुळात आला तो माझा सख्खा मोठा भाऊ रिक्षा चालवतो. माझ्या सख्ख्या मोठ्या भाऊची रिक्षा आहे. आमच्या रिक्षाच्या मागे अक्काचा आशीर्वाद लिहिलेला आहे. तर माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या बाबांची एक स्कूटर होती आणि आमची रिक्षा होती माझ्या भावाची, ती अजूनही आहे. तर आमच्या फॅमिलीसाठी स्कूटर आणि रिक्षा म्हणजे आमची कार. तर त्या कारमधनं डोंबली सगळीकडे फिरायचो. तर ती रिक्षा अजूनही आहे. त्यामुळे आमच्या फॅमिलीसाठी दॅट रिक्षा इज लाईक अ एनी लक्झरी कारसारखी त्या गाडीला आम्ही ठेवलं आहे, ते अजून तशीच आहे बेसिकली. सो त्यातून आप्पांचा जन्म झाला. म्हणजे जे दगडूचे वडील आहेत ते रिक्षावाले का, तर माझा सख्खा मोठा भाऊ, माझा दादा हा रिक्षावाला आहे.
तर त्यातून तो जन्म झाला. आणि त्यातून जेव्हा मी गाणं लिहायला बसलो होतो तेव्हा म्हटलं होतं की येस या की ज्या दगडूसारखी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी रिक्षा हे खूप मोठं महत्त्वाचं आहे आणि रिक्षाची सत्यनारायणची पूजा आहे. अशा ठिकाणी तो आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जातो आणि म्हणतो तिथे मी तुला माझं उत्तर देईन की येस ऑर नो वॉट एव्हर जे काय आहे ते. तर त्यामुळे ते गाणं आम्हाला करायचं होतं. तर रिक्षा युनियनची एक सत्यनारायणची पूजा आहे ज्याच्यामध्ये मग काय गाणं असेल आणि त्यांच्यासाठी रिक्षा इज अ बिगेस्ट थिंग. तिथून क्षितिज पटवर्धनला हे अमेझिंग लाईन सुचल्या. याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डंकाळी. म्हटलं अमेझिंग आहे, म्हटलं हे सुपर्ब आहे. आणि तिथून या गाण्याचा बेसिकली हे जन्म झाला. आणि अप्रतिम म्हणजे अमित राजने कमाल म्युझिक दिले आणि वैशाली सामंतने ते गाणं गायलं आणि कृतिकाने त्याच्यावर डान्स केला. त्यामुळे ते गाणं खूप गाजतंय सध्या आणि आनंद आहे. म्हणजे जर निव्वळ योगायोग आला असं तुम्हाला वाटतं? आणि त्यावेळी टाइमपास वनच्या वेळी तर नया है वह हा डायलॉग मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी वापरला होता, सगळ्यांनी त्यावेळी. सिमिलरली टाइमपास 3 मध्ये आज जर रिक्षाची वाघाची डळकाळी जर सगळ्या यूज करायचं तर इज आय थिंक इज अ ब्लेसिंग ॲक्च्युअली. आणि तुम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न आहे, तुम्ही आयुष्यामध्ये केलेला टाइमपास किंवा आत्ता तुम्ही वेळ मिळाला की तुम्ही कोणता टाइमपास करता? मी खरं सांगू का की मी टाइमपास वनच्या वेळी सुद्धा म्हणायचो की आयुष्यामध्ये आपण जर एखादं काम करतो सिरियसली आणि त्यावेळी आपण एखादा टाइमपास करतो. फॉर एक्झाम्पल काही इंजिनियर असतात ते टाइमपास म्हणून गाणं गातात, काही दिवसानंतर गाणं त्यांचं करिअर होतं. काही डॉक्टर असतात ते टाइमपास म्हणून अभिनय करतात, काही वर्षानंतर ते अभिनेते बनतात चांगले. सिमिलरली मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायचो आणि टाइमपास म्हणून ॲड फिल्म करायचो. आज मी फिल्म दिग्दर्शक झालो आहे. तर टाइमपास हा खूप सिरियसली घ्या, कधी हा टाइमपास तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर ह्या सिनेमाचं नाव जरी टाइमपास असलं तरी त्यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी ज्या आहेत ना, ज्या अव्यक्त गोष्टी आहेत त्या सिनेमामध्ये त्या खूप सच्च्या आहेत. काही माझं आयुष्य टाइमपास विषय असेल तर मला चित्रकला आवडते आणि मी गणपतीच्या मूर्ती करतो. जसं सर म्हणाले की तुम्ही टाइमपास म्हणून एखादी गोष्ट सुरू करता आणि तुमचं खूप सिरियस होऊन जाता तुम्ही एका बाबतीत, तसं मी अटेंडन्ससाठी नाट्यमंडळ जॉईन केलं होतं की अटेंडन्स मिळावा. कारण आपल्याला इंग्लिश काही येत नाहीये, कोण काय बोलतंय काही कळत नाहीये. आपण मराठी नाट्यमंडळात जाऊया, मराठी मुलं असतील, आपण कम्फर्ट राहू आणि अटेंडन्स लागेल आपला. त्याच्यामुळे मी ऍक्टिंग करायला गेलो होतो. बॅकस्टेज कोण करणार म्हणून मी हात वर केला. त्याच्यानंतर मला विचारलं ऍक्टिंग कोण करणार. मी म्हटलं मी नाही बाबा, मी काय ऍक्टिंग बिक्टिंग करणार नाही. आणि समहाऊ माहित नाही तो एक किडा असतो अंगात जो तुम्हाला सांगतो की कर 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 कर. आणि तो टाइमपास आता इतका सिरियस झालाय की त्याचा थर्ड पार्ट येतो आता माझ्या ऍक्टिंगचा मला. तर ते मला वाटतं ते खरं आहे, टाइमपास ऍक्च्युली सिरियसली केला पाहिजे. आणि रिअल लाईफमध्ये माझा सगळ्यात आवडता टाइमपास क्रिकेट खेळणं आहे आणि खूप झोपणं आहे. कारण अरे झोप नाही मिळत यार बऱ्याचदा. सो ह्या 2 गोष्टी मी प्रकर्षाने पाळतो. संजय सर तुम्हाला? मी टाइमपास म्हणून लग्न केलं आणि आता ते माझं करिअर म्हणून मी आता जोपासतोय. तिला म्हणून तर आता ते माझं करिअर झालंय म्हटलं ना. आणि ते आता जोपासतो, ते वाढवायचा प्रयत्न करतो. ऋता तू? मी तर प्रथमेशशी एकदमच सहमत आहे. सध्या मला झोपेची इतकी गरज आहे आणि मला ऍक्च्युली म्हणजे मी आयुष्यात कधीच कुठलाच टाइमपास केलेला नाहीये, कारण मला जरा भीतीच वाटते त्याची. तर मी हा टाइमपास सिनेमा पण खूप सिरियसली केलाय. सर मला म्हणाले होते की येऊन तू टाइमपास कर सेटवर वगैरे, कॅमेरावर टाइमपास नाही. टाइमपास करताना पण खूप मनाशी धडधड होती. त्यामुळे खरंच आता जेन्युइनली मला वेळ मिळाला की मला खरंच पास टाइम म्हणून, मी टाइमपास पण नाही म्हणणार, पास टाइम म्हणून पण मला झोपायचं आहे प्लीज. रवी सर, टाइमपास व्यतिरिक्त एक प्रश्न आहे. सरांना विचारा ना टाइमपास हे बरं महत्वाचं आहे, त्यांचा टाइमपास आम्हाला ऐकायचं. आम्हाला ऐकायचं म्हणजे तिथे आम्ही लगेच हजर होतो. एखादी गोष्ट ऐकायला जाऊ शकतो. मला कॅमेरा गोष्टी सांगायला येतो तुम्हाला कॅमेरा. सर तुमचं? ज्या इंजिनियरची यांनी गोष्ट सांगितली ना, तो मी. मला पिक्चर पाहायला फार आवडायचं आणि हळूहळू आता तेच प्रोफेशन आणि आवड एकत्र आलेली माझ्यावर. सर, काही दिवसांपूर्वीच आपले नॅशनल अवॉर्ड्स डिक्लेअर झाले. अभिमानास्पद गोष्ट ही की मराठी चित्रपटांना पुढे आले, त्याला खूप प्रतिसाद मिळाला किंवा त्यांना खूप अवॉर्ड्स आपले घोषित झाले. गोष्ट एका पैठणीची चित्रपटाला मिळाला.
एक दिग्दर्शक म्हणून, मराठीमधील आघाडीचा दिग्दर्शक म्हणून तुम्हाला किती अभिमानास्पद, आम्ही तर खूप म्हणजे अभिमान वाटतो की आपल्या भाषेतील चित्रपट पुढे जातोय. तुमच्यासाठी काय होतं किंवा तुमची प्रतिक्रिया काय आहे याच्यावर? 2 बाजू आहेत माझ्या ह्याच्याकडे. एका बाजूला म्हणतो ना, एका बाजूला आसू, एका बाजूला हसू. आनंद ह्या गोष्टीचा होतो की येस, दरवर्षीच मराठी सिनेमा दरवर्षी नॅशनल अवॉर्डमध्ये किमान 8 ते 10 अवॉर्ड मिळतात मराठी सिनेमाला दरवर्षी. आणि ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आणि सातत्य आहे त्याच्यामध्ये, की दरवर्षी अवॉर्ड मिळतात, असे वेगळे सिनेमा मराठीत बनतात. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची गोष्ट आहे की हे चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. हे चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले पाहिजेत, त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे. याचं म्हणजे त्याला खरंच नव्हतं, हे कुठे फेस्टिवलला जाऊन बघणारे सिनेमे आहेत, हे थिएटरमध्ये लोकांनी जाऊन पाहिले पाहिजे, त्याला सेलिब्रेट पाहिले पाहिजे. क्राफ्टिंग म्हणजे काय असतं, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतात, ते रिअली क्राफ्टिंग काय असतं हे प्रेक्षकांनी जाऊन थिएटरमध्ये एन्जॉय केलं पाहिजे. तर त्या लोकांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्याला खऱ्या अर्थाने पुरस्कार मिळेल असं मला वाटतं. नाही, आणि अजून एक त्याला एक जोड मी एक देतो की दरवेळेला असं का विचारलं जातं की आपला मराठी सिनेमा हे होतंय तर तुम्हाला अभिमान वाटत नाही का? आपण कमीच आपल्या मराठी सिनेमानं हे लेखतो. दादासाहेब फाळके ज्या मराठी माणसानं सुरुवात केली त्या मराठी भाषेला आपल्या एवढी वेळ आली की अभिमान बाळगावा. तुम्ही हिंदी सिनेमाला असं विचारता का? नाही. मला असं वाटतं की आपण आपल्यालाच कमी लेखू नये. मला अभिमान आहेच की माझा आता सिनेमा इथे जातोय, बाहेर जातोय, सगळीकडे जातोय की असं नाही की तो अजूनही तमाशापटातच हे झालं ते. त्यामुळे हा प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला पाहिजे असं मला वाटतं. अभिमान मला वाटतोच. मला मराठी असल्याचा अभिमान आहे, मला मराठी सिनेमाचा अभिमान आहे, मला मराठी नाटकाचा वाङ्मयाचा अभिमान आहे. फक्त हा वेगळ्या प्रकारे विचारला जावा असं माझं. ह्याला जोडून मी एक सांगू शकतो की असं बऱ्याच वेळा आमच्या चर्चांमध्ये किंवा फोरममध्ये बोललं जातं की आपल्याला अवॉर्ड मिळाले पण आपल्यापासून प्रेक्षक अजूनही दूर आहेत. तर कुठे ना कुठे वाटतं की हे बदलायला सुरुवात आपण केली पण पाहिजे. म्हणजे चांगला सिनेमा आहे पण आपण बऱ्याच वेळा त्याला आवाहनापर्यंतच थांबतो की चांगला आहे पाहायला या. पण त्यात काहीतरी प्रेक्षकांना मिळालं तर ते नक्कीच येतात. हेही आहे की बरेचसे काही जास्त पब्लिसिटी न झालेले सिनेमे सुद्धा प्रेक्षकांनी स्वतः उचलून धरले आणि चालवले. पण एक गोष्ट आहे की अलीकडे जे जास्त वारंवार म्हटलं गेलं की दक्षिणेतला सिनेमा येतोय, वेळ दिव्य वगैरे बरेच काय काय दाखवतोय आणि कुठे हिंदी सिनेमांना त्याच्यामुळे धोका आहे का काय. तर ह्या गोष्टीची एक भाग झाला की ह्याची चिंता करत बसणं आणि जे होतंय ते होऊ दे. दुसरंच ते ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन आहे. त्या ऍक्शनचा भाग म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न जो करतोय तो हा आहे की दिवाळीमध्ये आम्ही हर हर महादेव नावाचा ऐतिहासिक चित्रपट आणतोय आणि तो भारताच्या मराठी सहित हिंदी, तामिळ, तेलुगू, कानडी या सगळ्या भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे आणि मॅसिव्ह स्केलवरती होणार. तर हेच आहे की जशा पद्धतीने बाहेरचे सिनेमे बनतात आणि ते प्रयत्नपूर्वक आपल्यापर्यंत पोहोचतात तीच गोष्ट आपल्याला पण करणं गरजेचं आहे की आपलं काम आपण अप्रिशिएट करावंच, कौतुक करावंच. पण ते जास्तीत जास्त साधी गोष्ट आहे की आपल्याला प्रत्येकाला अमराठी मित्रमैत्रिणी आहेतच ना. आपल्या बोलण्यात येतो का आपला सिनेमा? त्यांना आपल्याला पूर्ण खात्री असते की आपलं काम चांगलं आहे तरीही आपण कुठेतरी सांगताना बुजतो. हे ज्यावेळेस थोडंसं कमी होईल आणि ते का होणं गरजेचं तर आपले सिनेमे त्या दर्जाचे आहेत, नॅशनल लेवलवरती ते नावाजले जातात. तर कुठेतरी आपण हे हळूहळू सुरू केलं तर कदाचित दक्षिणेतला एखादा न्यूजपेपर तिथल्या दिग्दर्शकांना म्हणेलच ना, अरे मराठी सिनेमा आपल्याकडे यायला लागला, तुम्ही काय करणार आहात. नकळतपणे आपल्यात आलेला न्यूनगंड आपण बाजूला ठेवला पाहिजे आणि सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. येस, नक्की. ऋता, एक जाता जाता एक प्रश्न विचारेन जो राहिला मगाशी मी प्रथमेशला विचारलं की तुझ्यावर किती पालवी दादागिरी करते, तर दगडू म्हणून त्याने तुझ्यावर दादागिरी केली आहे का? नाही, किती नमून राहिलाय तुझ्या समोर? नाही, खरंच नाही केली. म्हणजे त्याला तो स्कोपच नाही दिला रवी सरांनी ऑन स्क्रीन, पण ऑफ स्क्रीन प्रथमेशने पण नाही केली. आणि खरं तर मी सांगेन की माझ्या सेटवरचा सगळ्यात मोठा चिअर लीडर वॉज प्रथमेश. कारण एकतर काही कुठलाही सीन झाला की पहिलं मी त्याच्याकडे बघायचं, कारण आमचे मॅक्झिमम सीन्स होते की काय कितपत म्हणजे ओके आहे ना वगैरे. कारण कधी कधी असं वाटतं की आपण स्वतःच्या बबलमध्ये किती राहायचं की नाही बाबा मी हे ठरवून आले, मी हे करणार, अरे पण ते लोकांपर्यंत पोहोचतंय का, थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने करेक्ट वाटतंय का. आणि ऑल्सो दगडूचा म्हणजे गाभा काय सगळं म्हणजे पूर्ण पाठ आहे त्याला दगडू. तर पालवी दगडूसारखी पण नको वाटायला, पण तिची पण एक इंडिव्हिज्युअलिटी आहे. हे कोण सांगू शकतं? हे दगडूच सांगू शकतो की नाही ती दगडू नाही वाटत आहे. तर ही वॉज माय बिगेस्ट चिअरली. आणि मी
खरं सांगते म्हणजे आय एम सो ब्लेस्ड. काय होतं की कधी कधी आता मी आणि प्रथमेशने पहिल्यांदाच काम केलं, तर इवन संजय सरांबरोबर पहिल्यांदाच काम केलं, की सीन मला इतकं छान वाटतं की ह्या सगळ्या कलाकारांना सीन मोठा करायचा असतो. नंतर मी माझं काम करते आणि मी घरी जाते असं नाही येते. त्यामुळे आय थिंक ती सीन करताना खूप मजा येते. इव्हन प्रथमेश नाही, इतका सिक्युअर्ड ऍक्टर संजय सर पण, म्हणजे संजय सर तर खूपच मोठे. मी त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांच्याकडून तर मला खूपच शिकायला मिळालं. पण इव्हन 2 5 स्टार चांगलं बोली. नाही नाही पण म्हणजे संपूर्ण सिनेमात हिनेच सगळ्यांवर दादागिरी केली आहे, खरं तर. हिच्यावर कोणच मीच ओरडत नाही म्हटल्यावर कोण ओरडणार ना, असं आहे ना. रवी सर, तुम्ही कॅप्टन ऑफ द शिप आहात. आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल शेवटचं? मला वाटतं 29 जुलैला टाइमपास 3 रिलीज होतोय आणि हा सिनेमा एक आनंद देणारा सिनेमा आहे. मला वाटतं मी काय बोलणार कसं ते त्यांचे थॉट गेले. मला वाटतं थॉट गेले, आठवड्याच्या मध्ये गेले, काही पॉझेस गेले. पण 19 तारखेला टाइमपास रिलीज होतोय आणि टाइमपास हा तुम्हाला नक्कीच तुमच्या काही नॉस्टॅल्जिक आठवणी तुम्हाला आठवून देईल. टाइमपास तुम्हाला खूप आनंद देईल बेसिकली. आणि हा असा चित्रपट आपल्या सगळ्यांचा चित्रपट आहे. आपल्या आजूबाजूला पाहिलेली माणसं, आपल्या आजूबाजूला पाहिलेले प्रसंग आपण या सिनेमातनं पुन्हा पाहतोय. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही या, पहा, एन्जॉय करा आणि त्यात ज्या काही हॅपीनेसच्या मोमेंट्स असतील ना त्या आमच्यावर नक्की शेअर करा. त्यामुळे टाइमपास तुम्ही नक्की पहा. तुम्हाला वाटलं नाचायचं असेल तर नाचा थिएटरमध्ये, तुम्हाला गायचं असेल तर थिएटरमध्ये गा, तुम्हाला वाटलं डायलॉग बोलून शेअर करा, काही करा, पण हा चित्रपट नक्की पहा. तुम्ही सगळ्यांनीच वेळात वेळ काढून लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्ड्याला भेट दिली, त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू. अँड ऑल द तुमचेही बेस्ट. सगळ्यांचे आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. किती भाषा